भिवंडी लोकसभेतील जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना ग्रामीण पाठोपाठ आता भिवंडी सारख्या मिश्र वस्ती असलेल्या शहरात सुद्धा नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। शांतीनगर परिसरात अल्पसंख्याक समाजाकडून निलेश सांबरे यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले गेलं। शांतीनगर रहिमतपूर या भागात संध्याकाळी उशिरा आयोजित केलेल्या चौक सभेत समाजवादी पक्ष, पीस पार्टी या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिजाऊ विकास पार्टीमध्ये प्रवेश करून निलेश सांबरे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केलाय। या सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादीचे बाळ्यामामा हे भाजपाचे कपिल पाटील यांची बी टीम असल्याचा आरोप जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी केला असून काँग्रेस संपवण्याची सुपारी शरद पवार यांनी घेतली आहे अशी टीका निलेश सांबरे यांनी केली। मी सुरुवातीपासूनच काँग्रेस विचाराचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। 2013 पर्यंत जिल्हा जनरल सेक्रेटरी म्हणून काम सुद्धा करतो आहे। आज मी काँग्रेसचा सदस्य आहे असं निलेश सांबरे यांनी सांगितलंय। कपिल अगदी 15 दिवस अगोदरपर्यंत बाळ्यामामा कुठे होता? शिंदे साहेबांकडे होता आणि कपिल पाटलांची बी टीम आहे आणि हे सगळे राष्ट्रवादीने सुपारी घेऊन काँग्रेस संपवण्याचं काम केलेलं आहे। मी मूळचा काँग्रेसवासी विलासराव देशमुखांपासून तर पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत सर्वच व्यक्तींपर्यंत सर्वच मुख्यमंत्री महोदयांपर्यंत घरचे रिलेशन अगदी टावरे असतील, टावरे साहेब असतील, शिंगडा साहेब असतील, अगदी सर्वांपर्यंत घरचे रिलेशन आहेत माझे। आणि मी जनरल सेक्रेटरी होतो 2013-14 पर्यंत। आताही मी काँग्रेसचा सदस्य आहे। मी काँग्रेसच्या एकाच पक्षाकडे टिकण्याची मागणी केलेली आहे। मी मतांसाठी नाही बोलत, मी भिवंडीच्या सुधारासाठी सांगतोय। शरद पवारजींनी या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यांना वापरण्याचंच काम केलेलं आहे। शरद पवारांनी कधी वाटलं नाही का अंतुलेला मुख्यमंत्री करावं, शांताराम गोलपांना मुख्यमंत्री करावं। त्यांचं बारामती जसं सुधारलं, मेडिकल कॉलेज आणले, इंजिनिअरिंग कॉलेज आणले, मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणल्या तशा वाटल्या। मोदींना कधी वाटलं नाही भिवंडी सुधारावं। त्यांनी फक्त बडोदा एक्सप्रेसवे, बुलेट ट्रेन मार्फत इथनं काय काय नेता येईल गुजरातला एवढंच बघितलेलं आहे। आणि कपिल पाटलांनी फक्त 10 मशीन पैसे मोजायला लावून आपल्या घरच्या पोरांना सांगितलं फक्त आणा पैसा, आणा आणि पैसा मोजून साठवून ठेवा। तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, हे एक चांगलं काम करण्यासाठी ज्या युवकांनी, ज्या शेतकऱ्याच्या पोरांनी गेले 15 वर्षभर काम केलेले आहे त्याला चांगली संधी देण्यासाठी भिवंडीकरांना सर्वांना कळकळीची विनंती आहे।